भाग्या दुर्योधना कुलक्षय मांडिला दुर्जना अवघे जातील यमसदना संशय काही नसेना. धर्मराजे म्हणतात दुर्योधना कुलक्षणा, अरे कुलक्षय तो मांडलेला आहे, क्षय मांडलेला कुलाचा. अरे सगळेच आता मरणार आहेत आणि सगळेच यमसदनाला जाणार आहेत. म्हणून करता दुर्योधना अनेक टाइम आहे, अनेक तुला संधी आहे. आमच्याकडे जर आलास, आमच्याबरोबर जर एकी केलीस तरी कौरवाचं कुळ वाचेल. कुलक्षय तो मांडलेला आहेस. मग म्हणे श्रीपती तिही भीष्म केला सेनापती. धर्म म्हणे निश्चिती आम्हाशी दळपती योजवा. कृष्ण भगवंतानं सांगितलं धर्मा आता टाइम उरलेला नाही. त्यांनी सैन्याची सगळी सजावट केलेली आहे. सैन्याचा सरसैनापती भीष्माचार्याला केले. भीष्माचार्याला त्यांनी युद्धाची तयारी केलेली आहे आणि सैन्याचा सेनापती भीष्माचार्याला केलेलं आहे. आपल्याला सुद्धा तयारी करावं लागणार आहे. आपल्याला सुद्धा आपल्या सैन्याचा सरसैनापती करावं लागेल आणि युद्धासाठी निघावं लागेल असं कृष्ण भगवंत त्या ठिकाणी धर्मराजाला म्हणतात. मग बोले इंदिरावर समीर धीर भयंकर द्रष्टद्युम्न महावीर अग्निगर्भी जन्माला जो. हो त्या ठिकाणी कृष्ण भगवंत म्हणतात आता सेनापती करायचा आहे ना आपल्याला, सैन्याचा सेनापती करायचा आहे. मग कोण करायचा आहे तर कृष्ण भगवंत सांगतात दृष्टद्युम्न आहे. त्याचा जन्म अग्नीपासून झालेला आहे महाराज. त्या दृष्टद्युम्नाचा जन्म अग्नीपासून झालेला आहे. अयवनी संभव आहे त्याचा जन्म. त्याचा जन्म कसा अयवनी संभव आहे. म्हणून करता त्या दृष्टद्युम्नाला आपल्या सैन्याचा सरसैनापती करायचं आहे असं निवेदन. सैन्याचा सेनापती कोण करायचं म्हणून कृष्ण भगवंत सांगतात. रथ घोडे सहस्र समवेत वस्त्राभरणी निघाला मंडी. तरी हा द्रुपदाचा महाप्रिय सूत रणपंडित सेनापती. हो त्या ठिकाणी कृष्ण भगवंतानं सांगितलं आता द्रुपद राजाचा मुलगा आहे हा दृष्टद्युम्न. तर तो सैन्याचा सरसैनापती करायचा आहे. तर मग त्याचा गौरव झाला पाहिजे, त्याचा आदर झाला पाहिजे, त्याचा सत्कार झाला पाहिजे. म्हणून करता वस्त्र अलंकार देऊन त्याचा गौरव करू लागले, सत्कार करू लागले. आणि सरसैनापती सैन्याचं जे काय सेनापती पद आहे का ते दृष्टद्युम्नाला देऊ लागलेले आहेत. द्रोणाचा नाश करावा कारण द्रुपदे निर्मिला हा नंदन. भीष्माचा घ्यावया प्राण शिखंडी जाण जन्माला. हो द्रोणाचार्याचा नाश करण्यासाठी किंवा द्रोणाचार्याला संपवण्यासाठी द्रुपद राजानं खूप मोठी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यापासून दृष्टद्युम्न हा यज्ञामध्ये महाराज जन्मालेला आहे. यज्ञामध्ये त्याचा अवतार झालेला आहे. आणि कारण की पाठीमागं द्रोणाचार्यानं द्रुपद राजाला अटक करून टाकलं होतं महाराज, त्याचा अपमान केला होता. म्हणजे अपमानाचा बदला म्हणून द्रुपद राजानं खूप मोठी तपश्चर्या केली, यज्ञ केला आणि त्या यज्ञामधून दृष्टद्युम्न पुत्र निर्माण झाला. का द्रोणाचार्याचा शिरछेद करायचा किंवा द्रोणाचार्याला संपवायचंय म्हणून करता त्या दृष्टद्युम्नाला सरसैनापती करायचं आहे. आणि भीष्माचार्याला मारण्यासाठी शिखंडीनं अवतार घेतलेला म्हणून सांगितलं. आणि शिखंडी भीष्माचार्याला मारतील असं सगळं निवेदन कृष्ण भगवंत त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. धर्मे वस्त्राभरणे आणून आवेश केला दृष्टद्युम्न. सेनापतित्व देता दान वाद्य वाजो लागली. हो धर्मराजानं वस्त्र अलंकार आणलेले आणि सरसैनापती पद दृष्टद्युम्नाला दिलेलं आहे महाराज. वस्त्र आणि अलंकार देऊन त्याचा गौरव केला आणि सरसैनापती पद दृष्टद्युम्नाला दिलेला आहे.
म्हणून करता वाद्यांचा गजर होऊ लागलेला. सेनापती झाला, सेनापती दृष्टद्युम्न केलेला आहे म्हणून वाद्य वाजू लागलं, सनाया वाजू लागले, तुतारे वाजू लागले, रणवाद्य वाजू लागलेलं आहे. रणतुरे परम वाजती सप्ताक्षोहिनी दळगंती हाके निराळ गाजविती गडबडती सप्तसागर. रणतुरे वाजू लागलेले. रणतुरे वाजत असताना सगळे युद्धाचे वाद्य वाजू लागले महाराज. सनया वाजू लागल्या, तुतारे वाजू लागले, नगारे वाजू लागलेले आणि 7 अक्षोनी सैन्य महाराज, 7 अक्षोनी सैन्य एकदाच सर्वांनी जे जे कार्य केलेलं आहे म्हणून करता आकाश घुमून गेलं, पृथ्वी घुमून गेलेली आणि पाताळही घुमून गेलेले, सप्त समुद्र हेलावलेत महाराज. सैन्याने एकदाच आवाज केला म्हणून सर्व असणारी पृथ्वी डळमळ करू लागली, समुद्र डळमळ करू लागलेला आहे. अशा प्रकारे रथ जुंपुनिया केले सिद्ध गज पांखरिले सुबद आश्वभार पायदळ विविध सर्वत्र सिद्ध झाले. हत्तीचा रथ सजवले महाराज, रथही सजवले, रथाला घोडे झोपलेले आहेत. आता रथाचं सैन्य सज्ज केलं, त्याच्यानंतर हत्तीचं सैन्य सज्ज केले महाराज. हत्तीही सजवले, हत्तीचं सैन्य सजवलेलं आहे. पुन्हा घोड्याचं सैन्य सजवलं महाराज, घोडेही सजवले. त्याच्यानंतर पायदळ सजवलेलं आहे. 4ही प्रकारचं सैन्य सजवलेलं आहे आणि युद्धाला निघण्यासाठी सर्व तयारी केलेली आहे. सर्व राया सहित उत्तम पांडव संपादिती होम विजयदाने देऊन्या परम वसुधामर पूजिले. त्या ठिकाणी काय केलेले, आपल्या युद्धाला जय भेटावा, युद्धाला यश यावा म्हणून करता त्या ठिकाणी होम केला महाराज. होम यज्ञ केला, यज्ञाहुती टाकलेली आहे, अग्निदेवता तृप्त केलेली आहे. राजे महाराजे त्या ठिकाणी आलेले होते. दान धर्म केलेला महाराज. त्या ठिकाणी कोणत्याही कार्याला यश आणायचं असेल, यश घ्यायचं असेल तर यज्ञ करावा लागतो, दान धर्म करावा लागतो. अशा प्रकारे म्हणून करता त्या ठिकाणी यज्ञ केला आणि दान धर्म केलेला आहे. कारण की आपण जे कार्य धरलेलं आहे का त्या कार्याला यश येवा म्हणून करता अशा प्रकारे कृष्ण भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं आणि धर्मराजाने केलेलं आहे. आराध्य दैवताचा जप करून केले शास्त्राचे पूजन दिव्य वज्र कवचे चढवून सिद्ध झाले सर्वही. जे काय आपले दैवत आहे का, आपलं मूळ दैवत जे आहे त्या दैवताचा असताना जप केला महाराज. आपलं जे जसं जसं दैवत आहे का त्याप्रमाणे आपलं कुलदैवत काय आहे, प्रत्येकाचं कुलदैवत वेगळे वेगळे. कुणाचं कुलदैवत पांडुरंग आहे महाराज, कुणाचं कुलदैवत आहे अंबादेवी आहे, कुणाचं कुलदैवत भैरबाई महाराज, कुणाचं कुलदैवत ज्योतिबाई. जसं जसं कुलदैवत आहे का अशा अशा पद्धतीनं त्या कुलदैवताचा जप केला. आणि ज्या युद्धामध्ये शस्त्र घ्यायचेत ना आपल्याला, युद्धामध्ये धनुष्य असेल, बाण असेल, तोमर असेल, शक्ती असेल, ढाल असेल, तलवार असेल, या शस्त्राची पूजा केली का शस्त्रदेवता आपल्यावर प्रसन्न व्हावा आणि आपल्या हातामध्ये शस्त्रदेवता घेतल्यानंतर आपल्याला यश येवा म्हणून करता शस्त्रदेवतेचे पूजन त्या ठिकाणी केलेलं आहे. द्रौपदी सुभद्रादी ललना उपलवी ठेवून जाना काही सेवकाने शयना रक्षणार्थ ठेविली. ज्यावेळेस युद्धाला जायचे, युद्धाला निघायचे त्यावेळेस स्त्रिया मंडळ जी होत्या का महाराज, द्रौपदी आदी करून स्त्रिया मंडळ आहे त्या ठिकाणी. म्हणून एकलव्याच्या ठिकाणी तिथंच ठेवला त्यांना का आपल्याला युद्ध करायचे म्हणून करता स्त्रिया युद्धामध्ये बरोबर नसू नयेत म्हणून करता त्या एकलव्याच्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि त्यांचं संरक्षण म्हणून करता काही सेवक त्या ठिकाणी त्यांचं संरक्षण करण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि सर्व सैन्य
युद्ध करायचे म्हणून हस्तिनापुराच्या दिशेनं निघालेलं आहे.